तेल हेच अनेक युद्धांचं कारण असतं आणि ते याही युद्धाचं आहे. म्हणजे रेजिम चेंज हे वरवरचं कारण दिलं जातं, पण इथेही तेलाचा संबंध आहे का? प्रत्येक युद्धाचं कारण तेलच आहे. या तेलाने ब्रिटनला जिंकून दिलं हे त्याचं वाक्य आहे हिटलरचं. आणि मोसादनी बाहेरनं हल्ले नाही केलेत, मोसादनी आतनं पोखरून हल्ले केलेले. या युद्धाचं तिसऱ्या महायुद्धात रूपांतर होण्याची शक्यता असू शकते. जागतिक साथी म्हणजे साथीचे आजार आणि जागतिक युद्ध अनावश्यक युद्ध म्हणजे युद्ध नेहमीच अर्थात अनावश्यक असतं. ही नेहमी रिपब्लिकन्सच्या काळात झालेली आहे. अमेरिकेला जर माघार घेण्याची वेळ आली तर ते कशा पद्धतीने घेतील? ज्या ज्या युद्धात अमेरिका असते त्या त्या युद्धाचा शेवट हा नेहमी अमेरिकी नागरिकांच्या दबावातनंच होतो. दोन कारणांसाठी भारतात सगळ्यात मोठं डॉलर दिले जातात: सोन्याची आयात आणि तेलाची आयात. चॅनल्स किंवा बाहेरच्या वृत्तसंस्थांकडून त्यांना तुमची प्रतिक्रिया काय याच्यावरती असे फोन्स येतच असतात, पण आपल्याला मात्र 1 to 1 त्यांच्याशी चर्चा करायला मिळतेच असं नाही प्रत्येकाला. त्यासाठी हा घाट आपण घातलेला आहे आणि आपण सगळेच जण प्रश्न विचारायला उत्सुक आहोत. आणि ते प्रश्न म्हणजे सगळ्यांचा पहिला प्रश्न हे कधी संपणार असा असेल, पण त्याच्याकडे आपण नंतर येऊ. आणि आधी तेल हेच अनेक युद्धांचं कारण असतं आणि ते याही युद्धाचं आहे. म्हणजे रेजिम चेंज हे वरवरचं कारण दिलं जातं, पण इथेही तेलाचा संबंध आहे का? गेल्या म्हणजे पहिल्या महायुद्धापासून 1914 पासूनच्या प्रत्येक युद्धाचं कारण तेलच आहे. म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल की त्याच्या आधी म्हणजे जेव्हा महायुद्ध सुरू व्हायचं होतं त्यावेळेला इंग्लंडमधल्या बोटी या कोळशावर चालणाऱ्या असायच्या आणि तेव्हा कोळशाचं वर्णन किंग कोल असं केलं जायचं. आणि तेव्हाची परिस्थिती जर जुने त्या काळचे सिनेमे किंवा अलीकडच्या काही चित्रपटात जर तुम्ही बघितलं असेल तर त्या कोळशामुळे लंडनमध्ये अपघात व्हायचे. कारण थंडीच्या काळात कोळशाचा धूर एवढा घट्ट व्हायचा आणि दिसेना असं व्हायचं रस्त्यावरचं. तर ज्यावेळेला हा सगळा जर्मनी आणि युरोपमधला ताणतणाव सुरू झाला त्यावेळेला विन्स्टन चर्चिल हे काही सरकारमध्ये नव्हते. ते एक खास पद होतं इंग्लंडमध्ये, ॲडमिरल ऑफ सिव्हिलिटी. म्हणजे ते लष्करामध्ये नसलेले लष्करी सल्लागार अशा अर्थाचं एक पद होतं ते. त्यावेळेला झालं असं की एका इस्माने, त्या इस्माचं नाव रुडॉल्फ डिझेल, त्याने जर्मनीमध्ये बोटी तयार केल्या. त्या बोटी म्हणजे बोटी होत्याच, त्याला त्याने एक इंजिन लावलं आणि असं लक्षात आलं की त्या बोटी जोरात धावू शकतात आणि कोळशाची गरज नाही आहे. मुळात त्याची सुरुवात ती एक वेगळी गोष्ट आहे, विषय निघाला तर ते सांगेनच. तर त्या डिझेलनी काय केलं, रुडॉल्फ डिझेलनी त्या देशाच्या ज्या बोटी होत्या बिस्मार्कच्या काळातल्या जर्मनीच्या, त्याला ते इंजिन लावायला सुरुवात केली. आणि तो अशा मताचा होता की हे तंत्रज्ञान आहे हे सर्व जगाला आपण द्यायला हवं. हे काही आपल्याला फक्त जर्मनीतच राहता कामा नये, सगळ्या जगाने ही प्रगतीची संधी साधावी. म्हणून तो त्या मोहिमेवर निघाला आणि तो बोटीनी इंग्लंडला जायला निघाला. तो गेला. त्याचं काय झालं हे आजपर्यंत कोणाला कळलेलं नाही आहे. त्याचा देह पण सापडला नाही. आणि तेव्हा अनेकांना लक्षात आलं की त्यांनी जे काही तंत्रज्ञान आणलेलं आहे त्याच्यामुळे वाहतुकीच्या क्षेत्रामध्ये खूप मोठी क्रांती होऊ शकेल. 1912-13च्या आसपासची ही घटना. त्याच्या आधी 1900 सुरू होत असताना राईट बंधूंनी तिकडे ती विमानं उडवलेली होती वगैरे वगैरे. तिथे प्रयोग सुरू झाले होते की त्या विमानाला बंदुका लावता येतील का, अशी सगळी घडामोड घडत होती. तर या रुडॉल्फ डिझेलच्या कामगिरीमुळे विन्स्टन चर्चिल हा पहिला माणूस, त्याला कळलं की या बोटींचं रूपांतर कोळशावरनं चालणाऱ्या बोटींमध्ये, तिथून आपल्याला तेलावर चालणाऱ्या बोटींमध्ये करता येईल. त्याने तो कार्यक्रम हाती घेतला. म्हणजे माणसं किती दूरदृष्टीची असू शकतात याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. इंग्लंडमधली प्रत्येक बोट ही इंधनावर चालणाऱ्या तेलामध्ये रूपांतरित करायची असं त्यांनी ठरवलं. शेवटची बोट जी होती युद्धनौका इंग्लंडची, तिचं रूपांतर या बोटीमध्ये झालं
आणि पुढच्या महिन्यामध्ये फर्डिनंड लेसेप्सचा खून झाल्यानंतर पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाली. पहिलं महायुद्ध इंग्लंड आणि हे लोक जिंकले ते केवळ या डिझेलच्या मुळे जिंकले. म्हणजे दुसऱ्या महायुद्धाचंही हे असंच आहे. तर मुद्दा असा आहे की हे जे युद्ध गेले काही वर्ष आपण वेगवेगळ्या इतिहासाच्या टप्प्यावर बघितलेले आहेत, सगळ्या युद्धांच्या मुळाशी तेल आहे. स्टालिनग्राडला दुसऱ्या महायुद्धात हिटलर का हरला? कारण त्याला तेलाचा पुरवठा झाला नाही. थंडीमध्ये ते सैनिक गेले एवढंच आपण वाचलेलं असतं, पण थंडी त्यांना त्रास का सहन करावा लागला? कारण इंधनाच्या अभावी त्यांना काहीच करता आलं नाही. आणि हिटलरचं वाक्य आहे, हिटलरचं ते वाक्य असं आहे की या तेलाच्या अभावी आम्ही हरलो, या तेलाने ब्रिटनला जिंकून दिलं, हे त्याचं वाक्य आहे हिटलरचं. त्यामुळे ते युद्ध घ्या तुम्ही, भारत पाकिस्तान सगळा संघर्ष घ्या किंवा 2001 साली जे काही झालं ते घ्या, या सगळ्याच्या मागे तेल आहे. आणि त्यामुळे जेव्हा असे कोणी राजकीय भाष्यकार म्हणत असतात ना, हे डावे, हा उजवा देश आहे, अमुक तमुक आहे, मला असं वाटतं या सगळ्या इतिहासाकडे बघितलं की जगाची 2च गटात विभागणी होऊ शकते, अमर्याद ऊर्जा स्रोत असलेले आणि ऊर्जा स्रोत नसलेले. त्यामुळे हा संघर्ष नेहमी ऊर्जा स्रोत असलेल्या आणि ऊर्जा स्रोत नसलेल्यांवर मालकी मिळवण्याचा प्रयत्न, त्यांना पराभूत करण्याचा प्रयत्न हा याच्यातनं झालेला आहे. आणि आत्ताचं युद्ध हे तेच आहे. व्हेनेझुएलामध्ये ट्रम्प यांना राजवट बदल करावीशी वाटते, इराणमध्ये करावीशी वाटते, याचं कारण त्यातलं तेल हेच त्यामागचं कारण आहे. आम्हाला एक समजून घ्यायला आवडेल की मुळात इराण आणि भारताचे संबंध काय. म्हणजे जेव्हा खोमेनींचा काय मृत्यू झाला तेव्हा अनेक आपल्या देशात पण वेगवेगळ्या रिॲक्शन्स दिसल्या, अनेकांना आनंदही झाला त्याचा. पण नेमके आपले आणि इराणचे संबंध कसे राहिलेत आत्तापर्यंत? याला जोडून प्रश्न विचारतो की इराणचं तेल म्हणजे एक साधारण 90च्या दशकामध्ये वगैरे इराण, पाकिस्तान, भारत पाईपलाईन टाकायची आणि इराणहून तेल आणायचं, अशा गोष्टी आपण करत होतो. आणि दुसरीकडे अमेरिकेने इराणवरती निर्बंध घातलेले असताना सुद्धा त्या निर्बंधांना वळसा घालून आपण इराणचं तेल अगदी आत्तापर्यंत घेत होतो. या पद्धतीचे संबंध आपले असूनही आपण इतके दूर कसे काय झालो इराणपासून? नाही, आत्ताच्यापासून इतिहासाकडे जायचं झालं तर थोडासा उलटा प्रवास होईल तो. पण इराण हा कायमच भारताला जवळचा राहिलेला देश आहे. खान अब्दुल गफार खान वगैरे हे नावं आपल्याला माहिती असतात. हा सगळा इराणी हा चांगल्या संबंधांच्या नेत्यांचा तो एक काळ होता. ती एक ऐतिहासिक परंपरा तशी राहिलेली आहे. आणि त्याच्यानंतर इराणने कायम भारताच्या बाजूने भूमिका घेतलेली आहे. याचं कारण अख्खं जग हे सुन्नी मुसलमानांना प्राधान्य देत गेलं, विशेषतः अमेरिका. आणि त्याच्यामुळे शियांचा जवळचा हा आपलाच एक भाग राहिला. हा मुद्दा क्रमांक 1. आणि मुद्दा क्रमांक 2 यातला म्हणजे थोडंसं इतिहास समजून घ्यायला हवा. जिमी कार्टर जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष होते त्यावेळेला त्यांनी एक सुरक्षा सल्लागार नेमला, त्याचं नाव झिबिग्न्यू ब्रेझिन्स्की. हा हयात आहेत, अलीकडे त्यांचं खूप सुंदर पुस्तक प्रकाशित झालं. तर त्या ब्रेझिन्स्कीनी असा सल्ला दिला, त्यांनी आर्क ऑफ इस्लाम हा शब्द वापरला. आणि हा 80च्या दशकाचा काळ आहे हा. म्हणजे शीतयुद्ध खूप तापलेलं होतं. कम्युनिझमनी सगळे आसपासचे अमेरिकेच्या आसपासचे देश विचारांनी काबीज केलेले होते. मध्य आशिया हा कम्युनिझमचा होता आणि कारण रशिया म्हणजे USSR होता तेव्हा. त्यावेळेला त्यांनी ही थिअरी अशी मांडली की जर कम्युनिझमला रोखायचं असेल तर आपल्याला इस्लामला जवळ करायला हवं. म्हणून अमेरिका प्रो इस्लामी अशी होत गेली. पण त्या प्रो इस्लामीमध्ये त्यांचा सौदी प्रेमाचा भाग जास्त असल्यामुळे हा प्रयत्न इराणच्या विरोधात गेला, कारण इराण अमेरिकेच्या बाजूचा कधीच नव्हता. आणि यातला तिसरा मुद्दा असा आहे की आता अलीकडे अग्रलेखात तो मुद्दा मांडलेला होता. 1954-55च्या दशकामध्ये इराणचे ते अध्यक्ष होते मोहम्मद मोसादेग नावाचे. खूप लोकप्रिय माणूस होता, ज्याला विद्वान म्हणता येईल असा तो नेता होता. ते निवडून आलेले असतानासुद्धा त्यांनी ब्रिटिश पेट्रोलियम ही कंपनी BP आणि ब्रिटिश इराणी अशा जॉईंट काही कंपन्या इराणमध्ये काढलेल्या होत्या इंग्लंड सरकारने.
आणि त्याला अमेरिकन कंपन्यांचा पाठिंबा होता. त्यांचं राष्ट्रीयीकरण केलं. त्याच्यानंतर झालं असं की इराणमध्ये क्रांती घडवली गेली आणि ते सरकार उलथून पाडलं गेलं. त्यामुळे इराण जे जे अमेरिकेला जवळचे आहेत त्यांच्यापासनं दूर होत गेला आणि त्याचा चांगला फायदा आपल्या राजकीय नेत्यांनी उचलला. म्हणजे इराणचं महत्त्व आपल्यासाठी इतकं आहे की 1994ला जेव्हा GCC म्हणजे गल्फ कोऑपरेटिव्ह काउन्सिल अशी जी एक संघटना आहे, सगळे गल्फ आखातातले सगळे देश आहेत, त्यांनी भारताविरोधात काश्मीरच्या मुद्द्यावरती ठराव मांडला आणि त्या GCCचा नियम असा आहे की तो ठराव बहुमताने मंजूर होत नाही. तो जे काय ठरावाचं भवितव्य असेल ते एकमतानेच असायला हवं. असं असताना सगळे देश भारताच्या विरोधात भूमिका घेत असताना त्या ठरावाला इराणने विरोध केला. त्यामुळे संयुक्त राष्ट्रामध्ये भारताच्या विषयीचा निंदाव्यंजक ठराव म्हणजे काश्मीरच्या मुद्द्यावरचा विरोधी ठराव हा पराभूत झाला, येऊच शकला नाही तो. इराणचे त्यामुळे आपले संबंध असे आहेत. चौथं त्यातलं छोटंसं कारण म्हणजे पर्शियन संस्कृती आणि झोराष्ट्रियन म्हणजे ज्याला पारशी म्हणतो ते त्यांचं तिकडनं येणं, तो एक त्यातला भाग आहे. आणि इराण हा अतिशय म्हणजे क्लासी म्हणता येईल, अभिजात म्हणता येईल अशा इस्लामी संस्कृतीचा देश आहे. बाकीचे जे सगळे इस्लामिक देश आहेत ना, ते तुम्ही लक्षात घ्या, ते देश नव्हतेच. त्याला वॉरलॉर्ड्स हा शब्द वापरला होता ब्रिटिश इतिहासकाराने. हे सगळे गँगस्टर होते आणि ते गँगस्टरच्या नावाने एक देश झाला. म्हणजे कुवेतचा गँगस्टर, मग तो कुवेतचा झाला, सौदी अरेबिया, मोहम्मद बिन इब्न सौद वगैरे वगैरे तो इतिहास झाला सगळा. पण हा देश असा आहे की हा म्हणजे ग्रीक संस्कृती इतकाच जुना आहे तो. त्याच्यामुळे इराणचा इतिहास, इराणची संस्कृती ही खूप अतिशय छान परंपरा असलेली आहे. त्यामुळे भारत आणि इराण हे सौहार्दाचेच संबंध होते. दुसरा म्हणजे इस्रायल. इराणचा इकडे आपण इराणशी पण संबंध ठेवून होतो चांगले आणि इस्रायलशी पण आपले काही वाईट संबंध नव्हते. हे आधीच्या राज्यकर्त्यांनी कसं व्यवस्थित पाळलं आणि आता काही त्याच्यामध्ये बदल झालेला दिसतोय का? नाही, इस्रायलचे आपले चांगले संबंध कागदोपत्री स्थापित व्हायला राजीव गांधींना यावं लागलं. तोपर्यंत आपले इस्रायलचे चोरटे संबंध होते. त्याच्या आधी इस्रायली व्यापार आपला केला जात होता, पण त्यांना अधिकृतपणे राजनैतिक दर्जा दिला जात नव्हता. कारण याचं कारण असं की इंदिरा गांधींनी यासर अराफतना ब्रदर नेशनचा दर्जा दिलेला होता, त्या भाऊ मानायच्या. आणि आपण काही मूठभर देशांमध्ये असे होतो की यासर अराफतला आपण राष्ट्रप्रमुखांचा मान देत होतो आणि यासर अराफत म्हणजे अर्थातच पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशनचे प्रमुख. त्यामुळे आपले इस्रायलचे संबंध थोडेसे लांबले. आणि त्यातलं एक कारण अर्थातच आधीच्या राजवटीमधलं किंवा आधीच्या काळामधलं इस्लामिक लांगुल चालन. म्हणजे हे जसे प्रत्येक मुसलमानाला विरोध करावा या मताचे आहेत, तसे आधीचे प्रत्येक मुसलमान केवळ मुसलमान आहे म्हणून जवळ करावा या मताचे होते. आणि त्याच्यातनं यासिर अराफतचा आपण निषेध केला नाही. म्हणजे जेव्हा त्यांनी बॉम्ब दहशतवादामध्ये विमानं पाडली, वेळेसारखी माणसं मारत गेले, तेव्हा भारताने निषेध केला नव्हता. त्याची परिणती म्हणून मग नंतरच्या सरकारांनी जास्तच इस्रायलची जवळीक साधली. पण तटस्थता म्हणजे काय या निमित्तानं खरं म्हणजे खरा प्रश्न हाच आहे. तटस्थता म्हणजे चांगलंही करणारा आणि वाईटही करणारा दोघांपासून सुरक्षित अंतर राखणं म्हणजे तटस्थता नाही. म्हणजे चांगल्याला चांगल्याच्या वेळेला जवळ जाणं, वाईटाशी वाईटाच्या वेळेला दूर जाणं ही तटस्थता. आणि याचा जो एक सारासार विवेक असतो तो आधीच्या राजवटीत पूर्णपणे पाळला गेला. ते संतुलन 2014 नंतर आपलं चुकलंच. त्याच्यामुळे आपण कधी इकडे जातो आणि कधी तिकडे जातो आणि वाईट होत असताना सुद्धा आपण अमेरिका धार्जिणे दिसू लागतो. हे अत्यंत धोकादायक आहे. कारण अमेरिकेचे मित्र हे दुय्यमत्व पत्करल्याशिवाय अमेरिका मित्रत्व सहन करत नाही. आणि ती पातळी आपण आता आणली की काय हा यातनं प्रश्न आहे. भारताने जी बोटचेपी भूमिका घेतली आहे आता थोडीफार या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, तर त्याचे दीर्घकालीन परिणाम भारतासाठी काय असू शकतात? ह्या दीर्घकालीन परिणाम असं काही खरं म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंधात नसतं. सगळेच तात्पुरते विचार करत असतात. कारण ते विख्यात वाक्य आहे ना की इथे कोणी कायमचा मित्र नसतो, कायमचा शत्रू नसतो.
इतकं व्यवहारवादी आहे ते सगळं. त्याच्यामुळे उद्या इराणला गरज लागली आणि आपण त्या बाजूने भूमिका घेतली तर कदाचित ती मैत्री पण होऊ शकेल. त्यामुळे मला दीर्घकालीन हा शब्द खूप फसवा आहे. म्हणजे ते विख्यात वाक्य आहे, गाल्ब्रेथ नावाचे इकॉनॉमिस्ट होतं ते, त्यांचं ते वाक्य आहे, इन द लाँग टर्म एव्हरीवन इज डेड. त्यामुळे दीर्घकाळ प्रश्न आजचा आहे, 10 वर्षानंतर काय होईल हे नाही. आणि दुसरं असं काय ना, दीर्घकाळ म्हणजे नक्की किती असं सांगताच येत नाही ना. एखाद्यासाठी दीर्घकाळ म्हणजे 8 दिवस असू शकेल, एकासाठी 8 वर्ष पण असू शकेल. त्यामुळे प्रश्न हा आजचा आणि इमिजिएट उद्याचा असाच असतो. दीर्घकाळ हा त्याला काय अर्थ नाही. महत्त्वाचं असं की आता ह्यातनं म्हणजे भारताला कुठलीच भूमिका घेता येत नाही. म्हणजे काय धड अमेरिका पण नाही, धड हे पण नाही, म्हणजे काय इराण. तर आता इराणचं म्हणजे नेतृत्व आपल्याकडं कशा ह्यानं बघेल. म्हणजे कालचीच घटना बघ ना. म्हणजे काल भारतीय पंतप्रधानांनी इराणच्या महत्त्वाच्या नसलेल्या अध्यक्षाला फोन केला. म्हणजे भारतीय पंतप्रधानांनी इराणच्या सर्वोच्च नेत्याला फोन नाही केला. म्हणजे खामेनी, आयातुल्ला खामेनी यांच्या मुलाला, जो आता सर्वसत्ताधीश झालेला आहे, त्याला फोन नाही केला. ज्याला फारसं महत्त्व नाही आहे अशा अध्यक्षाला फोन केला. त्यांनी भारताची बिंदणी धुडकावून लावली ना. त्यामुळे हे कसं होतं म्हणूनच ना तो जो मुद्दा असतो ना की कुठल्या मुद्द्यावर किती तडजोड करायची हा जो एक विवेक असतो ना, तो आपण सातत्याने घालवून बसलो आहे. आता ते एक म्हणजे या विषयाशी थेट संबंध नाही आहे, पण एक कल्पना कर ना, समजा ट्रम्प भारतामध्ये आले असते निवडणुकीच्या आधी आणि अगली बारी राहुल की बारी असं जर म्हणाले असते तर आपल्याला चाललं असतं का? आपण अमेरिकेतल्या निवडणुकीच्या वेळेला अगली बार ट्रम्प सरकार सांगून येतो. हेच लक्षण आहे ना परराष्ट्र संबंध संतुलन गेल्याचं. असं कधीच करायचं नसतं, कारण हा अंतर्गत प्रश्न आहे ना. आपल्याला आपल्या देशात असं कोणी केलेलं चालणार नाही ना. त्यामुळे आता काही काळ आपली अडचण असणारच आहे. मग ती सहज सुटेल असं नाही. मी युद्धाच्या पहिल्या 2 दिवसांकडे थोडासा जाऊ पाहतो आणि त्या पहिल्या 2 दिवसातच खामेनी गेले आणि त्याच्या खूप दंतकथा आता वेगवेगळ्या बाहेर येतात की त्यांनी ते हुतात्म्य पत्करलं. त्यांनी स्वतःहून त्यांना कल्पना होती ते बंकरमध्ये राहू शकले असते. मग ते स्वतःहून त्यांनी हुतात्म्य पत्करून त्यांनी काय म्हणतात त्याला, एका अर्थाने त्यांच्या मोठ्या समुदायाला, शहीद झाल्यामुळे मोठ्या समुदायाला रस्त्यावर आणलं वगैरे वगैरे. तर नेमकं काय म्हणजे मोसाद यशस्वी ठरलं की हे ठरवून झालं? नेमकं काय झालं ते पहिल्या 2-3 दिवसात? आत्ताचा हल्ला असेल, इराणमध्ये गेल्या जून महिन्यात झालेला हल्ला असेल, काही देशांमध्ये झालेले पेजर बॉम्बस्फोट असतील, हे मोसादचं यश आहेच ना. आणि मोसादनी बाहेरनं हल्ले नाही केलेत, मोसादनी आतनं पोखरून हल्ले केलेले आहेत. त्यामुळे त्यांना मारणं हा यांच्या दृष्टीने विजयाचा मुद्दा आहेच ना. पण त्यातला मूर्खपणा असा मारण्यामधला की ते आजच्या घडीला घडलं आहे काय त्यांना मारल्यामुळे. अख्खा इराण एकत्र झाला आहे, जो एकत्र नव्हता. जो देशात म्हणजे महिलांचा प्रश्न, महिलांच्या अत्याचार, ते केशवपन मोहीम वगैरे त्या देशातल्या सगळ्या त्या मुद्द्यांवरती. पण आता त्यालाच मारल्यामुळे अख्खा देश इराणच्या पाठीमागे उभा राहिलेला आहे. आणि इस्लाममध्ये हौतात्म्याला महत्त्व आहेच ना. त्यामुळे त्याच्यावरनंच तर ते काय आत्मघातकी ते बॉम्ब उडवणारे असतात, त्यातनंच तर ते तयार झाले. अध्यक्षीय प्रसादावरच हल्ला झाला ना पहिला मुद्दा. आणि त्यातला दुसरा भाग असा की तो हल्ला होईल, कारण एवढ्या वेडपटपणा. यातला सगळ्यात मोठा नाजूक मुद्दा काय माहिती आहे का, की माणसं एवढी वेडपट असू शकतात, म्हणजे नेते एवढे वेडपट असू शकतात, हे पण जगाला कळलं. कारण कुठल्याही युद्धामध्ये ना तुला मिळवायचं आहे का हे निश्चित असावं लागतं. आम्हाला अमुक राज्य मिळवायचं आहे किंवा अमुक प्रांत मिळवायचा आहे किंवा आम्हाला अमुक तमुकला मारायचं आहे, याच्यामध्ये हे नक्की नाहीच आहे ना काही. यांचं म्हणणं आहे रेजिम चेंज ट्रम्पचं. इस्रायलला खामेनीना मारायचं होतं, आता रेजिम चेंज हा प्रश्नच हाताबाहेर गेलेला आहे. त्यामुळे तिथे त्यांचं मरण हा असंही असू शकेल. काही दिवसांनी कदाचित कळेल की त्या इराणमधल्या काही लोकांचा त्यांच्या मरणामध्ये हातही असू शकेल. म्हणजे त्याची काहीच शक्यता नाकारता येत नाही.
पण परिणाम मात्र हा असा झाला ना, अख्खा इराण एकवटला याच्यामध्ये. दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ असं म्हणतात, तर या तेल संकटामध्ये रशियाचा फायदा होऊ शकतो का? आणि दुसरा प्रश्न असा की या सगळ्या जागतिक अस्थिरतेमध्ये चीनचं हे काय आहे? या पहिला प्रश्न तर फारच महत्त्वाचा आहे. गेल्या 3 दिवसामध्ये एकट्या रशियाने विकलेलं आहे. आत्ताची आपण आता बोलत असताना ना, थोड्या वेळापूर्वीची भाषा म्हणजे घोषणा काय आहे, आणखी काही देशांना आणखी काही दिवस अमेरिकेने रशियाचं तेल घ्यायची परवानगी दिलेली आहे. त्यामुळे हे उघडच आहे. आणि रशिया हा इतका या खेळामधला चांगल्या अर्थाने वाईट अर्थाने म्हणेल तसं बिलंदर अशा आहे. याचं कारण असं की 1960 साली जेव्हा ओपेक स्थापन झाली, तेल निर्यातदार देशांची संघटना, त्यावेळेला रशियाला या सगळ्यांनी ठरवून बाहेर ठेवलं. कारण ते शीतयुद्ध सुरू होतं, अँटी कम्युनिझम फिलिंग या अर्थाने. आजही रशिया ओपेकचा एक्सटेंडेड ओपेकचा पण सदस्य नाही आहे. पण जेव्हा ओपेकचे म्हणजे अमेरिकावादी जे जेव्हा तेलाचे नळ बारीक करतात, तेव्हा रशिया आपलं तेल बाजारामध्ये आणतो ते. आणि तेव्हा जेव्हा अमेरिकावादी तेल बजाबचा तेल बाजारात ओततात, तेव्हा रशिया आपलं तेल बंद करतो. त्यामुळे सगळ्यात मोठा फायदा हा याचाच आहे. आणि दुसरा फायदेकरी यातला सगळ्यात मोठा अर्थातच चीन आहे. कारण चीननी इतक्या प्रचंड प्रमाणावर जगातल्या तेलविहिरी काबीज केलेल्या आहेत, विशेषतः आफ्रिका खंडामधल्या. त्यामुळे त्या देशातलं तेलावर चीनची 100% मालकी आहे. आणि एक बातमी आपल्याकडे आलेली नाही किंवा त्या विषयावर आपल्याकडे जास्त लिहिलं गेलेलं नाही. रशिया आणि चीन पाईपलाईन, ती 2 प्रचंड मोठे प्रकल्प थेट रशियातल्या तेलामधनं चीनमध्ये येणारे झालेले आहेत, नानजिंग प्रांतापर्यंत येणारे झालेले आहेत. त्यामुळे तेवढा फायदा उठवण्या एवढं चातुर्यही आपण दाखवू शकलो नाही. आणि कुणाची बाजू घ्यावी हेही कळलं नाही. सगळ्यात मोठे फायदेकरी हेच आहेत. आणि यात एक भावना लक्षात घ्यायला हवी ना, की एका वेळेला जगात 2 युद्ध आणि एक तिसरं छोटंसं उपयुद्ध पाकिस्तान अफगाणिस्तान चालू आहे. तुम्ही युक्रेनला थांबवू शकलेले नाही आहेत. इराणवरती काही कारण नसताना स्वतःहून हल्ला केलेला आहे. ही जर संधी साधून म्हणजे काय म्हणतात त्याला इंग्रजीमध्ये गॉड फॉरबिड म्हणतात, त्या अर्थाने हे बाकीत खोटं ठरव. उद्या तैवानचा घात चीननी घेतला तर कोण थांबवू शकणार आहे? हे इतके सक्षम आणि ताकदवान देश आहेत आणि खूप स्मार्ट देश आहेत. ते म्हणजे ट्रम्पनाही वाटतं की पुतीनला मिठी मारली की प्रश्न मिटतील. 2-4 मिठ्या मारून झाल्या, पण काही निघालं नाही त्याच्यातनं. सर, या सगळ्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर युएनच्या अस्तित्वाचं काय? युनायटेड नेशन्सचं नाही, कसं आहे, ते नंगेसे खुदा भी डरता या पातळीवरती आपण येऊन थांबलेलो आहोत. UN आता मोडीत निघाल्यासारखी आहे. म्हणजे वुड्रो विल्सन याने 1912 साली, पण तुम्ही विषय काढला म्हणून सांगतो, मुळात अशी संघटना असावी ही कल्पना आईन्स्टाईननी मांडलेली होती. म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या आधी त्यांनी ही कल्पना मांडली की असं काहीतरी आपण हे करायला हवं, अशी संघटना असायला हवे. आणि जोपर्यंत सगळे नियम पाळत होते तोपर्यंत UNचं अस्तित्व होतं. पण त्याच्यातही अमेरिकेतल्या उदारमतवादाचा उल्लेख कौतुकाने करावा लागेल. कारण आपण UN सर्व देश सहभागी 199 देशांची संघटना वगैरे म्हणत असलो तरी त्याचा खर्च हा अमेरिका करते आहे. त्यामुळे अमेरिकेमध्ये एखादा वेडपट आला तर तो UNला कुलूप लावू शकतो आणि तशी परिस्थिती आता झालेली आहे. बाकीच्या देशांनी जे करणं अपेक्षित होतं ते केलेलं नाही आहे. आणि हा वेडपटपणा अमेरिकेच्या इतिहासामध्ये नेहमी हा रिपब्लिकन्सकडून झालेला आहे. म्हणजे आता ट्रम्प रिपब्लिकनचे आहेत. याचं दुसरं एक कारण आहे, म्हणजे तुम्ही 2 गोष्टी सहज ज्यांना कोणाला इतिहासात आवड आहे ना त्यांनी तपासून बघायला हव्यात. जागतिक साथी म्हणजे साथीचे आजार आणि जागतिक युद्ध, अनावश्यक युद्ध, म्हणजे युद्ध नेहमीच अर्थात अनावश्यक असतं, ही नेहमी रिपब्लिकन्सच्या काळात झालेली आहेत. याचं कारण असं आहे की रिपब्लिकन्सचे सगळे नेते हे तेल कंपन्यांशी संबंधित होते किंवा आहेत. आता हा कुशनर, हा त्याचे एक वेगळे इंटरेस्ट आहेत. बुश स्वतः त्यांनी तेल कंपनी काढलेली होती. त्या तेल कंपनीचं नाव होतं हॅनेकेन. तर हॅनेकेन आपल्याला वेगळ्या कामासाठी माहिती असते, पण हॅनेकेन नावाची तेल कंपनी होती त्यांची, थोरल्या बुशची. धाकट्या बुशची त्यांनी ती कंपनी चालवलेली होती. किंवा डिक चेनी,
हे तेल कंपनीचे प्रमुख होते, किंवा कॉन्डोलिसा राईस जी जी म्हणजे ते इतकं तेल कंपन्यांचं वर्तुळ आणि वर्चस्व आहे ना, की अमेरिकेने जागतिक पातळीवर नेमणुका ज्या केल्या नाही वेगवेगळ्या ठिकाणी, आता करझाई यांना अफगाणिस्तानचं पंतप्रधानपद अध्यक्षपद ते दिलं, पण करझाई मुळात हे ऑइल एक्झिक्युटिव्ह होते, त्यामुळे तेल कंपनीचे ते मोठे अधिकारी होते ते. त्यामुळे हे सगळं असंच होत आलेलं आहे आणि आता त्याचीच प्रतिबिंब दिसतात. रिपब्लिकन्स आले की साथीचे आजार होतात, रिपब्लिकन्स आले की युद्ध होतात. कोविड रिपब्लिकनच्या काळातलं आहे, बर्ड फ्लू रिपब्लिकनच्या काळातला आहे, स्वाईन फ्लू हा रिपब्लिकनच्या काळातला आहे आणि याच्यातले त्यांचे आर्थिक लागेबंधे अमेरिकेमध्ये पत्रकारितेमधले खूप पुरस्कार देऊन जाणारी बातमीदारी याच्यातनं झालेली आहे. आताही ट्रम्प यांचे आर्थिक हितसंबंध याच्यातले काही दिवसांनी त्याविषयीचे तपशील येतीलच. सर, माझा प्रश्न असा होता की अमेरिकेने युद्धाची वेळ ही जाणून बुजून व्हेनेझुएला ताब्यात घेतल्यावरतीच निवडली का? कारण त्यांना आपलं दुय्यम दर्जाचं तेल हे जागतिक बाजारपेठेत खपवायचं आहे. कारण नाही, हा थोडा प्रश्न सुधारतो मी. अमेरिकेने युद्धाची वेळ निवडलीच नाही. एक 6 महिन्यापूर्वी पण हल्ला केला होताच. नाही, तो गेल्या जून महिन्यात केला होता. तेव्हा ती अणुभट्ट्यांची उद्ध्वस्तता त्यांना ती करायची होती. पण आत्ता हे इस्रायलने केलं ना, सुरुवात इस्रायलने केली. अमेरिकेने हल्ला केलेलाच नाही. अमेरिका नंतर आली आणि गेल्या म्हणजे जूनला अणुबॉम्ब म्हणजे अणुभट्ट्या अमेरिकेच्या इराणच्या अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या. त्याच्यानंतर इराणबरोबर सातत्याने चर्चा सुरू आहे. डिसेंबरच्या चर्चेमध्ये म्हणजे आता त्याचा अलीकडेच 2-3 आंतरराष्ट्रीय नियतकालिकांनी त्यावर छापलं. तर डिसेंबरला जी महत्त्वाची चर्चा झाली ज्याच्यामध्ये समेट होईल असं वाटत होतं, त्या चर्चेनंतर इस्रायलचे पंतप्रधानांनी भूमिका घेतली की नाही, इराणला हल्लाच करायला हवा. तर आता अमेरिकेने घेतलं नाही आणि व्हेनेझुएला हा म्हणजे त्याने असाच घेऊन टाकला. म्हणजे व्हेनेझुएलाला काही करावंच लागलं नाही. पण त्यांच्या कंपन्यांमध्ये अमेरिकेचे हितसंबंध आहेत. कुठल्या? व्हेनेझुएलात आता ज्या नवीन घेत आहेत त्यांचे प्रोडक्शन करतात. उलटा नाही म्हणजे व्हेनेझुएलामध्ये अमेरिकन कंपन्यांनी जावं असा त्यांचा प्रयत्न आहे. पण चांगला प्रश्न अशा अर्थाने आहे हा की अमेरिकेतल्या कंपन्यांचं महत्त्व का आपण त्याचं कौतुक करायला हवं ना, तर त्यातली सगळ्यात मोठी एक्झॉन मोबिलच्या सीईओनी ट्रम्प यांना सांगितलं जाणार नाही आम्ही, तुम्ही म्हणता म्हणून आम्ही जाणार नाही. कारण व्हेनेझुएलन तेल हे वेगळ्या दर्जाचं तेल असतं. तिथे इन्व्हेस्ट केल्यानंतर त्याचं प्रोडक्शन सुरू व्हायला 5 ते 6 वर्षाचा वेळ लागतो. हे परवडणारं नाही आणि ही इन्व्हेस्टमेंट तुम्ही म्हणता म्हणून आम्ही का करावे. भारतीय कंपन्यांनी अमेरिकन कंपन्यांकडनं इतकं शिकण्यासारखं आहे ना की अध्यक्षाला प्रत्येकाला देशाच्या प्रमुखाला माना तुकवून हो म्हणायचं नसतं. त्यामुळे व्हेनेझुएलामध्ये तिथे एका अर्थाने ट्रम्प यांची अडचण झालेली आहे. म्हणून मग ते तेल भारतीय कंपन्यांना दिलं जातं आहे. म्हटलात की आफ्रिका खंडात चीनची प्रचंड गुंतवणूक आहे. तर एक आफ्रिका खंडामधलं एक लिबियानंतर बिग प्लेयर आहे नायजेरिया. तो अजून काय समोर आलेला नाही आहे. परंतु एक 3 ते 4 महिन्यापूर्वी ट्रम्पने नायजेरियातल्या एका शहरावरती बॉम्ब हल्ले करायला लावले होते. नायजेरियाचा 51-49 मुस्लिम ख्रिश्चन रेशो आहे. तर ट्रम्पला आता पुढचा घास नायजेरियाचा घ्यायचा आहे का? नायजेरिया घेणं त्यांना जमणार नाही, कारण नायजेरियामधल्या सगळ्या तेलविरी चीननी कधीच काबीज केलेल्या आहेत. म्हणजे मी नायजेरियामध्ये ज्या वेळेला गेलो होतो तेव्हा या तेलाच्याच परिषदेसाठी गेलो होतो. एक प्रसंग खूप गमतीशीर आहे, सांगायला हवा. त्यावेळेला ONGC विदेशची आपली एक टीम तिथे आलेली होती. ONGC विदेश नावाची कंपनी आहे परदेशातल्या तेलविरींसाठी. आणि दिवसभर चर्चा चालायची आणि दिवसभराच्या चर्चेनंतर भारतीय अधिकारी मंत्री महोदयांना चर्चेचं सार फॅक्सनी पाठवायचे. त्यावेळेला मंत्री महोदय आपले झोपलेले असायचे, कारण मध्यरात्रीनंतरची वेळ आहे. तुम्ही दिवसाचा फरक लक्षात घेतला तर मग दुसऱ्या दिवशी मंत्री महोदय उठल्यानंतर त्यांचं काय मत आहे या कालच्या चर्चेवरती ते फॅक्सनी कळवायचे. 7 दिवस असं सुरू होतं. 8व्या दिवशी चीनचं फक्त 2घांचं शिष्टमंडळ आलं आणि अख्ख्या नायजेरियाच्या तेलविरींचा कंत्राट करून ते परत गेलं.
त्यामुळे नायजेरिया वगैरे हे सोपं तितकं नाही आहे. आणि हे मॅनेज करणं, कारण मुद्दा तोच येतो की ते आवडणार नाही का, आवडेलच. तेलाचा दर्जा तिथे तुम्हाला तशाच कंपन्या असायला हव्यात. आणि लिबिया संपवल्यानंतर खालती दक्षिणेमध्ये आफ्रिकेमध्ये आयसिसचा प्रादुर्भाव एवढा झालेला आहे की ते डोक्यावरती काही घेईल असं काही कारणच नाही अमेरिकेला. 2018 साली इतिहासातली महत्त्वाची घटना अमेरिकेमध्ये घडली. त्यावेळेला अमेरिकेने कायदा मंजूर केला आणि अमेरिकेमध्ये काय त्या देशाची पण गंमत आहे, तेल निर्यात करणं याला बंदी होती अमेरिकेमध्ये कायद्यानुसार. तर त्या काळात ती बंदी घटना दुरुस्ती करून बदल करून ती उठवली गेली आणि अमेरिका तेल निर्यात करायला लागला. त्यामुळे अमेरिकेला आता तेलाची याच्या पलीकडे जास्त गरज नाही. त्यांच्या देशातही आहे आणि हे पश्चिम आशियातले जास्त सोपे आहेत, ते तेल त्याला मिळालेलं आहे. आफ्रिकेमध्ये अमेरिका काही गरज नाही तिथे जाण्याची. सर, तुम्ही मगाशी म्हणालात की तेलावरूनच सगळी युद्ध आत्तापर्यंत झालेत. गेल्या काही वर्षांपासून विशेषतः पर्यायी ऊर्जा स्रोत बऱ्याच प्रकारे हे केले जातात. पण ते येत असतानावर ऊर्जा स्रोत तरीही तेल इतकं महत्त्वाचं आहे का, आणि भविष्यात ते तितकंच महत्त्वाचं राहील का? कालच्या पुण्याच्या कार्यक्रमामध्ये विजय केळकरांच्या देखत हाच मुद्दा. पर्यायी ऊर्जा स्रोत या विषयावर ना फार रोमॅन्टिसिझम आहे. पर्यायी ऊर्जा स्रोत आहेत, पण आपण अगदी टप्प्याटप्प्याने जाऊया. ज्याला पोर्टेबल म्हणतात, म्हणजे असं वाहून नेता येईल असा ऊर्जा स्रोत आत्ताच्या घडीला हा तेलच आहे. मग रॉकेल असेल, नाफ्ता असेल, डिझेल असेल, पेट्रोल असेल किंवा जे काय तुम्ही म्हणाल ते. त्यामुळे सोयीचं म्हणशील तर तेल अजून एक आहे. दुसरे ना अलीकडे ना फार हे ग्रीन एनर्जी कौतुक केलं जातं, पण ग्रीन एनर्जी असं काही नाही आहे. ही कन्सेप्टच नाही आहे. म्हणजे हे इतकं फसवं आहे ना हे सगळं की इथेनॉल ग्रीन आहे का. आता तत्वतः इथेनॉल ग्रीन आहे असं मान्य केलं तर इथेनॉल तयार कसं करणार? प्रचंड प्रमाणावर तुम्ही पाणी द्यावं लागणार. जे 5-6 मार्ग आहेत, ऊस आहे, मका आहे, बटाटा आहे, रताळं आहे, या पद्धती त्याच्यामध्ये कर्बोदकं असतात, कार्बोहायड्रेट्स असतात, त्याच्यापासून इथेनॉल कन्वर्ट करता येतं, बरोबर. पण त्याच्यासाठी पाणी द्यावं लागेल ना. त्यामुळे इथेनॉल त्या अर्थाने ग्रीन एनर्जी अजिबात नाही आहे. आपल्याकडे ते इथेनॉल कौतुक केलं जातं. या सरकारने, विद्यमान सरकारने जी पॉलिसी आणली, इथेनॉलची पॉलिसी, आणि प्रचंड प्रमाणावर क्षमता वाढवून ठेवली. आपण त्याच्यावरती 2-3दा बातम्याही केल्या होत्या, अग्रलेखही केला होता. आता प्रश्न असा आहे की इथेनॉलला कोणी गिऱ्हाईकच नाही आहे. त्याचं कारण का, तर इथेनॉल वापरायचं असेल, म्हणजे तुझी समजा डिझेलची गाडी आहे, पेट्रोलची गाडी आहे, तर पेट्रोलची कॅलरिफिक व्हॅल्यू, म्हणजे पेट्रोल 100 मिलीलिटर पेट्रोल जाळल्यानंतर मिळणारी ऊर्जा तुला इथेनॉल डाळून मिळवायची असेल तर तुला 1 लिटर इथेनॉल डाळावं लागेल. हा फरक फारच महत्त्वाचा आहे. तिसरा मुद्दा यातला असा ना, इंधनजन्य इथेनॉल तयार करण्यासाठी प्रचंड ऊर्जा लागते. म्हणजे उदाहरणार्थ म्हणून सांगतो, 100 म्हणजे थोडक्यात बासुंदी करायची असेल तर 5 लिटरचं 1 लिटर केलं जातं, बरोबर, किंवा काय जे काय त्याच्या पद्धतीप्रमाणे. तसं इथेनॉलची बासुंदी करावी लागते. म्हणजे 100 लिटर इथेनॉल जर तुम्ही उकळवलं तर त्यातलं 13-14 लिटर इथेनॉलच इंधनयोग्य असू शकतं, होऊ शकतं. आता ते 100 लिटरचं ते उकळायचं कशावरती? त्याला तुम्हाला वीजच लागणार ना, किंवा म्हणजे ऊर्जा तर लागणार ना. त्यामुळे ते शक्य नाही आहे. दुसरा अलीकडचा फारसा प्रचंड रोमॅन्टिसिझम म्हणजे सोलर एनर्जी. आता अनेकांना, म्हणजे जे कोणी इलेक्ट्रिकलशी संबंधित आहे त्यांना मी काय म्हणतो ते पटकन लक्षात येईल. ती ऊर्जा ही DC एनर्जी असते, डायरेक्ट करंट असतो. आता आपले हे दिवे, AC-BC चालतो तर AC वर लागतं, त्यामुळे DCचं AC कन्वर्ट करावं लागतं. त्यासाठी तुम्हाला स्टेपअप आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर लावावे लागतात ते. आणि DC ऊर्जेचं स्वरूप असं असतं की ती तुम्ही साठवून ठेवू शकता, पण सूर्य तर दिवसाच उगवणार,
त्यामध्ये दिवसा उगवलेल्या सूर्याची वीज तयार करून ती साठवून ठेवायची, हे पहिलं काम करावं लागणार. त्यासाठी प्रचंड प्रमाणावर बॅटऱ्या लागणार. त्या बॅटऱ्यामधली वीज तुम्हाला AC मध्ये करावी लागणार. हा एक मोठा खर्चाचा भाग असतो. आणि अजूनही जगात कुठल्याही देशाला त्या सोलर पॅन्सचं करायचं काय याचं उत्तर सापडलेलं नाही. आणि विजेच्या संदर्भात ना एक तांत्रिक शब्द वापरला जातो, त्याला PLF म्हणतात, प्लांट लोड फॅक्टर. म्हणजे समजा तू कोळशावर आधारित विजेचा कारखाना तयार करतोस ना, तर तू सांगितलंस की 100 मेगावॅट याची क्षमता आहे, तर ती 100 मेगावॅट पहिल्या दिवसापासून तुला पोचता येतं. याचं तसं नसतं सोलर एनर्जीचं. सोलर एनर्जीचा PLFच 85 ते 90पासून सुरू होतो. म्हणजे 100 मेगावॅट जेव्हा तू सोलरचं ठरवशील तेव्हा तुझ्या हाताला 90च येतील आणि ते कालानुक्रमे कमी कमी होत जातात. म्हणजे त्याची क्षमता कमी कमी होत जाते. यातला पुढचा मुद्दा असा असतो की एकदा मी त्याच्यावरती अन्यथा लिहिलेलं होतं, सोलर तुम्हाला चांगलं ठेवण्यासाठी भारतातला सगळ्यात मोठा अडचणीचा मुद्दा ऊन नाही आहे, तर धूळ हा आहे. रोज संध्याकाळी सोलर पेन पाण्याने साफ करावे लागतात. म्हणजे रेवा नावाचं मध्य प्रदेशातलं एक स्थान आहे, तिथे प्रचंड मोठं सोलर फार्म आहे. म्हणजे मैलोनमैल सोलर फार्म्स तयार केलेले आहेत. आणि सोलरचं तत्त्व असतं की जिथे तुम्ही तयार करता तिथेच ती वीज वापरायला हवी. तर तसं ते तिथे तसं केलेलं नाही. ती सोलर मध्य प्रदेशातली वीज सोलरची, दिल्लीची मेट्रो त्याच्यावर चालते. आपल्यापैकी अनेकांना माहिती नसेल, पण दिल्लीची मेट्रो सोलरवर चालते. आता ते सोलर फार्म तिथे का तयार केलं, तर दुष्काळी प्रदेश आहे, तिथे काही पिकत नाही, जमीन नापीक आहे, भगभगीत आहे, वैराण आहे. पण आता एक वर्षानंतर लक्षात आलं की त्या तिथल्या सोलरच्या फार्मवरती सगळ्यात मोठा खर्चाचा घटक, रोज संध्याकाळी सगळे सोलर पॅनल्स धुवावे लागतात ना, पाण्याने धुवावे. दुष्काळी प्रदेशात शेतीला पाणी देऊ शकलो नाही, पण ते बादल्या आणून तुम्हाला सोलर पॅन साफ करावे, कारण दुसऱ्या दिवशी सकाळी ऊन आलं तरी वीजच तयार होणार नाही. त्यामुळे हा गुंतागुंतीचा मामला आहे. तिसरा रोमॅन्टिसिझम आहे ते विंड एनर्जीचा. पण म्हणजे हाही धक्कादायक भाग वाटेल, ते जे पाती असतात ना पंख्याची, ती कालबाह्य होतात, त्यांचं आयुष्य संपतं. म्हणजे पंखा लावला एकदा फिरतो आणि वीज तयार होईल असं नसतं. आणि ती कालबाह्य झाली की करायचं काय, त्याचंही उत्तर कोणाकडे नाही आहे. त्याचंही उत्तर जगात कोणाकडे नाही. त्यामुळे ही आउटडेटेड विंड फार्म्सच्या पंख्यांचं करायचं काय हा मोठा अडचणीचा मुद्दा आहे. शेवटचा ऊर्जेचा प्रकार अर्थातच अणुऊर्जा, तो व्हायला हवा होता, पण तो पण आपण पुरेसा करत नाही आहे. म्हणजे 2020 साली 20,000 मेगावॅट अणुऊर्जा करायची असं अब्दुल कलाम यांनी दिलेलं स्वप्न होतं. ते केलं असतं, ते सुद्धा अजून पूर्ण झालं नाही. म्हणजे 2020 संपून आता 6 वर्ष झालेली आहेत. पण ते केलं असतं तरीसुद्धा आपण 4% इतकीसुद्धा वीज आपली अणुऊर्जेतनं करू शकलो नसतो. फ्रान्ससारखा देश 78% ऊर्जा अणुभट्ट्यातनं करतो. त्यामुळे ऊर्जेच्या पातळीवरती हे सगळे मुद्दे नाजूक असल्यामुळे पेट्रोल डिझेलला अजून तरी मरण नाही. आणि पेट्रोल डिझेलच्या मरणाचे इतकी भाकीतं वर्तवली गेलीत ना, एकही भाकीत खरं ठरलेलं नाही. त्याच्यामुळे ही राहणारच, पर्यावरण स्नेही वगैरे वगैरे हे सगळं चर्चेला छान आहे, पण होत राहणारच. कारण तेच याच्या इतकं सोपं इंधन नाही आहे ना. आणि ते सौदी आपण काय करतो, म्हणजे त्यातलं वॉटर टेबलसारखं तेलाचं टेबल इतकं चांगलं आहे की जरा खणलं की तेल लागतं. आणि अजून 50%सुद्धा म्हणजे 50%सुद्धा तेल खणलं गेलेलं नाही आहे. आणि त्यातली बिलियन बॅरल्सची कपॅसिटी आहे सौदी अरेबियाची. आणि ती म्हणजे ते सहज तू विषय काढला म्हणून सांगतो, त्यातली जी कंपनी आहे ना, सौदी अरामको नावाची कंपनी आहे ना, ती खाजगी कंपनी आहे, सरकारच्या मालकीची कंपनी आहे. आणि सरकार खाजगी व्यक्तीचं सरकार आहे, सौदी अरेबियाचं काय किंवा कुठलंही. ती जगातली आत्ताची सगळ्यात मोठी कंपनी कुठली तेलाची, तर ती एक्झॉन मोबिल. त्याच्या आर्थिक ताकद आपण कल्पनाच करू शकत नाही. म्हणजे एक्झॉन मोबिलचा प्रॉफिट आफ्टर टॅक्स हा भारताच्या करसंकलना इतका असू शकतो. मग एका कंपनीचा नफा, कर भरल्यानंतरचा नफा आपल्या थेट इतका असू शकतो. तर सौदी अरामको कंपनी त्याच्या 17 पट मोठी आहे. त्यामुळे हे जे गणित आहे ना, हे
आपल्या संबंधाच्या बाहेरचं आहे. तेलावरून हे सगळं सुरू असताना रिलायन्सची एंट्री ट्रम्पने घोषणा केली त्याप्रमाणे त्याकडे कसं बघायचं. आणि दुसरं म्हणजे या युद्धाचं तिसऱ्या महायुद्धात रूपांतर होण्याची शक्यता असू शकते का? दुसरं मला वाटत नाही, कारण बाकीच्या देशांना कोणाला काही रस नाही आहे. सगळ्यांना आता ते घरची चूल कशी पेटणार हाच प्रश्न आहे. आणि ही शक्यता का नाही याचं कारण ना, जर तुम्ही अमेरिकन वर्तमानपत्र रोजच्या रोज बघत असाल ना, तर तुम्हाला अलीकडे जाणवेल अमेरिकेत 0 पाठिंबा आहे. महायुद्धासाठी तुम्हाला स्वतःच्या देशातनं तरी पाठिंबा लागतो ना. अरे नाही या हिटलरचा नायनाट करायला हवा असं ते वाटतच नाही आहे. त्यामुळे ती शक्यता नाही. आणि पहिला कुठला? रिलायन्स. आता रिलायन्सचं ते आपण एडिट केलेलंच आहे त्याच्यावरती. रिलायन्सची क्षमता ही एका अर्थाने अद्वितीय आहे. जगातलं कुठलंही घाण तेलाचं रूपांतर इंधन योग्य तेलात ते करू शकतो, हा एक भाग. आणि दुसरा भाग भारताच्या रशियाच्या तेलाचा काही संबंध तिथे असावा का याच्याविषयी अजून आपल्याकडे काहीच तपशील आलेले नाही आहेत. की ठीक आहे तुम्हाला रशियाचं तेल आम्ही देतो पण आमच्या देशात गुंतवणूक करा असं काही. कारण ट्रम्प हा माणूस त्याला चांगला शब्द डीलर आहे. तो डीलर आहे. म्हणजे काहीतरी डील केलं की ते ऐकतात. आणि आपण ते इथे भारतीय माध्यमांनी दखल घेतलेली नाही आहे, पण ती जी टेक्सासमधली जी रिफायनरी आहे ना, ती मेक्सिकोच्या बॉर्डरवरती आहे. आणि ते 100% EOU म्हणतात ना, तशा स्वरूपाचं आहे. टेक्सास मुळात खालतीच आहे अमेरिकेमध्ये, आणि टेक्सास संपलं की मेक्सिकोत सुरू होतं सगळं. तर त्या वाळवंटात ती होती आहे. त्याच्यामुळे रिलायन्स हा त्यांच्यासाठी अगदी सुटेबल होता आणि आपल्या देशासाठी सुद्धा सोयीचा होता. म्हणून ते असावं, पण अजून तपशील तरी काही आलेले नाही आहेत. माझा LPGच्या संदर्भातला प्रश्न आहे की एकीकडे हरदीप सिंग पुरी सांगतात की आहे म्हणून LPGचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे, सगळीकडे पुरेसा पुरवठा आहे. पण दुसरीकडे बघायला गेलं तर रांगा लागलेल्या आहेत, लोकांच्या सिलेंडर मिळत नाही आहेत. तर यातलं नेमकं वास्तव काय समजायचं? दुसरी गोष्ट, LPG आणि पाईप गॅस याच्या प्रोडक्शनमध्ये काही फरक आहे का, म्हणजे प्रोडक्शनच्या सिस्टममध्ये? आणि दुसरा हा वेगळा प्रश्न आहे की या युद्धातून जर माघार घेण्याची वेळ आली दोघांपैकी कोणालाही, इराणच्या बाबतीत तर काय त्यांचं पूर्ण नायनाट करण्याचा प्रयत्न करेल अमेरिका वगैरे हा भाग आहेच, पण अमेरिकेला जर माघार घेण्याची वेळ आली तर ते कशा पद्धतीने घेतील? पहिला मुद्दा हरदीप सिंग पुरी काय सांगतात ते आणि लागणाऱ्या रांगा या दोन्हीच्या मध्ये वास्तव आहे. म्हणजे पुरी सांगतात ते खरं नाही आहे का? खरं आहेच, पण हे रस्त्यावरचं वास्तव पण खरं नाही आहे का? ते पण खरं आहे. याचं कारण असं की भारतामध्ये ना पॅनिक बाईंगची सवय आहे आणि सरकारवरती विश्वास इतका कमी आहे की कोविडच्या काळामध्ये आदल्या दिवसापर्यंत सांगत होते काही काळजी नाही आणि लॉकडाऊन करून टाकला. त्यामुळे तो एक भाग. आणि दुसरा यातला मुद्दा असा नाही की याच्यावरती आपल्या देशातनं दिलेली प्रतिक्रिया ना खूप उशिराची आहे. युद्ध सुरू झाल्यानंतर जवळपास 8 ते 10 दिवसांनी आपण भारतीय कंपन्यांना सांगितलं सरकारकडून की आता तेल जरा राहू द्या, गॅसला महत्त्व द्या. आणि तिथे अंदाज चुकलेला आहे आपला, हे निश्चितच आहे, त्याच्यात काही शंकाच नाही आहे. दुसरा मुद्दा याच्यातला असा ना की 31 मिलियन मेट्रिक टन्स आपण गॅस आयात करतो आणि त्यातला 60% गॅस हा आपल्याला या पश्चिम आशियातनं येतो. आणि याच्यात झालं आहे कसं की गॅस जणू अमर्याद आहे अशा कल्पना करून वेगवेगळ्या योजना राबवल्या गेल्या. उदाहरणार्थ उज्ज्वला योजना गॅसची यायच्या आधी आता ठिकठिकाणी रस्त्यावरून जाताना आपल्याला पेट्रोल पंपावरती आदरणीय पंतप्रधान मोदी आणि मग गॅसचे सिलेंडरचे फोटो दिसत असतात. छान. आता बहुतेक कदाचित सरकारकडूनच ते काढण्याच्या सूचना दिल्या जाऊ शकतात. तर त्या योजनेमुळे झालं असं की त्याच्या आधी देशामध्ये 14.5 कोटी घरांमध्ये गॅस होता. या योजनेमुळे जवळपास 35 कोटी घरांमध्ये गॅस गेला. 35 कोटी गुणिले 4 असं जर कळलं, एका घरात तर 4 जणं आहेत असं गृहीत धरलं, तर जवळपास 100-125 कोटी लोकांना गॅस मिळाला. ती योजना म्हणून गॅस जर अमर्याद असेल तर चांगलीच आहे, कारण सरकारचा उद्देशही चांगलाच असणार. कारण ते चुली फुंकून बायकांच्या छातीचे पिंजरे झालेले होते, अनेकांना TB होतो. त्यामुळे ती योजनेचं कौतुक आहेच आहे. पण झालं असं की तो गॅसला कधी तुटवडा येईल असं वाटलंच नाही आपल्याला.
त्यामुळे तिथे आपण फसलेलो आहोत. आणि आता कशी म्हणजे साहजिकच गोष्ट आहे ना, म्हणजे एकदा ए सीमध्ये बसायची सवय झाली की नॉन ए सीमध्ये बसणं अवघड होतं. तसं त्या गॅस वापरायची सवय झाल्यानंतर चुली नाही येत ना. आणि परत झालं कसं, मुंबईसारख्या शहरांमध्ये पर्यावरणाच्या कारणाने आपण कोळशावरच्या आणि लाकडावरच्या बेकऱ्या बंद करून टाकल्या, त्यांना गॅस मिळत नाही आहे ना आता. त्यामुळे हे संकट दोन्ही बाजूनी मिक्स आहे. आणि होतं कसं, भारतीय मानसिकतेमध्ये सरकारवरचा विश्वास हा मुद्दा असल्यामुळे बँकेविषयी जरा काही बातमी आली म्हणून बँकवाले नेहमी घाबरतात की दुसऱ्या दिवशी लोक रांगेत जाऊन उभे राहतात पैसे काढायला. ते पण आहेच ना, ती मानसिकता आहेच ना, कारण उद्या काय याची खरंच चिंता आहे. त्यामुळे दोन्ही बाजूनी 50-50% हे आहे. आणि तिसरा मुद्दा काय होता, हा पाईप गॅस. हा गॅसचे ना 3-4 प्रकार आहेत. एक तर LPG हा लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस ज्याला म्हणतात, तो अत्यंत ज्वालाग्राही असतो. आणि तो गॅस जरी असला तरी तो लिक्विड असतो, कारण तो गॅस अवस्थेत राहूच शकत नाही. गॅस अवस्थेतमध्ये राहिला तर तो जळणारच, त्याला काही पर्यायच नाही आहे. तसा दुसरा LNG असतो, लिक्विफाईड नॅचरल गॅस, जो पाईपलाईनमधनं आणून वेगवेगळ्या ठिकाणी इंडस्ट्रीसाठी जास्त वापरला जातो, ज्याची पण आता आपल्याला टंचाई आहे. आणि तिसरा आहे हा CNG, कॉम्प्रेस नॅचरल गॅस. त्याची ज्वलन क्षमता कमी असते, जो आपल्या भारतामध्ये आता सगळ्या ठिकाणी दिला जातो आहे. आणि आपल्या ज्या काही 3-4 कंपन्या आहेत त्याच्यासाठी ना जागतिक पातळीवर व्हेनेझुएला, पुन्हा एकदा व्हेनेझुएलाच आहे, पुन्हा एकदा ओमान आहे, पुन्हा एकदा कतार आहे. आता काय त्यांच्या देशात नैसर्गिक चमत्कार आहे माहिती नाही. हे सगळे ऊर्जास्रोत अमर्याद आहेत. म्हणजे एकटा ओमान मुंबईपेक्षा लहान असेल. कतार हे 60% त्यांची गॅस बाजारावर मालकी आहे. त्यामुळे ह्यांच्याकडे इतकं पडू नये की म्हणून ते आपल्याकडे पाईप गॅस दिला गेला. पण आता काही शहरांमध्ये त्याची पण टंचाई होईल असं दिसतंय. आणखी काय शेवटचा मुद्दा होता नाही? आणखी एक होतं की युद्ध जर समाप्तीची वेळ हां, युद्ध समाप्ती. मला असं वाटतं ज्या युद्धात अमेरिका अडकलेली असते ना, ज्या युद्धात अमेरिका असते त्या युद्धाचा शेवट हा नेहमी अमेरिकी नागरिकांच्या दबावातनंच होतो. व्हिएटनाम हे त्याचं जगातलं अंतिम उदाहरण आहे. म्हणजे बीटल्सचं येणं, अमेरिकेमध्ये लोकांनी जागृती दाखवणं, माध्यमांनी भूमिका घेणं, तसं आता ऑक्टोबरमधल्या अमेरिकेतल्या जर निवडणुका लक्षात घेतल्या तर लोकांचा दबाव हेच त्यावरचं कारण असेल. आणि ट्रम्पना बाकी काही कळत असेल नसेल असं आपलं म्हणतो आपण, पण त्यांना आर्थिक गणित निश्चित कळतं. ही इज वन ऑफ द बिगेस्ट इन्व्हेस्टर्स. आणि ज्या क्षणाला स्टॉक मार्केट दिवसाला 2-2, 5-5% खालती घसरतं ते म्हणजे अमेरिकन अध्यक्षाला परवडूच शकणार नाही. त्यामुळे अमेरिकेतल्या दबावानंच मार खाऊन ट्रम्पना काहीतरी तोडगा सामोपचाराने, ज्याला फेस सेवर म्हणतात, दोघांनाही बरं वाटेल असं काढावं लागेल. इराण मागे हटायची शक्यताच नाही, कारण तो उर्दू ती ओळ आहे ना, हम तो डुबे हे सनम आपको भी लेके डुबेंगे, त्यांच्याकडे घालवण्यासारखं काहीच नाही आहे ना. त्यामुळे आता ते याचा गंमत म्हणून सांगतो, जेव्हा लिबियाच्या कर्नल मुअम्मर गडाफी हा तेलावरती मालकी हक्क सांगायला लागला ना, त्यावेळेला म्हणजे वेगवेगळे अमेरिकन काय म्हणतात त्याला, राजनैतिक अधिकारी चर्चेला गेलेले होते. ते हेनरी किसिंजरसुद्धा होते. तर त्याचा तो दाखला लिखित इतिहास आहे. तर त्यांना तो म्हणालेला आहे, म्हणा आम्ही त्याला दरिद्री आयुष्य जगत आलेलो आहोत, त्यामुळे तुम्ही आमचा गॅस बंद केला नाही, आमचं काही बिघडणार नाही. आम्ही तुमचा बंद केला तुम्हाला एक दिवसही जगता येणार नाही. आणि दॅट्स हाऊ इट वर्क्स ना. म्हणजे जो मरायला तयार असतो त्याला तुम्ही काहीच करू शकत नाही. त्याच्यासमोर इतरांना स्वतःच्या मरणाची काळजी करावी लागते. अमेरिकेला तसंच होऊन ते शेवटी माघार घ्यावी लागेल. नमस्कार सर. म्हणजे आता जसं तुम्ही म्हणालात की सगळ्या युद्धाचं मूळ हे तेल आहे, तर हे देशावर आलेलं जे तेल संकट आहे ते आता घराघरात पोचलं आहे. घराघरात साठा करणं सुरू झालं आहे, अनेक गोष्टी आउट ऑफ स्टॉक होत आहेत. तर म्हणजे एक महामारीचं जसं मोठं संकट आलं तसं एक महामंदीचं संकट येऊ पाहतंय, असं एक फुगा फुगवला जातो. तर यामध्ये किती तथ्य आहे? आणि सर, फेब्रुवारीमध्ये जे कच्च्या तेलामध्ये, क्रूड ऑइलमध्ये जे 8% वाढ झाली, तर त्याचा महागाईवर किती इफेक्ट होऊ शकतो पुढे? महागाईचा थेट संबंध आहेच ना तेलाशी. कारण कुठलाही तुम्ही काही मिठाई बनवा किंवा हिरव्या भाज्या बनवा, तुम्हाला बाजारात आणण्यासाठी तेलच लागणार. त्यामुळे इन्फ्लेशन हा इन्फ्लेक्शन पॉईंट नक्की होणार.
कारण चलनवाढ जर ही वाढत आत्ता 3% आपण आहोत असं सांगितलं जातं आहे. आपल्या आकडेवारीवरती आपलाच विश्वास नाही आहे आणि विश्वास ठेवावा अशी परिस्थिती पण नाही आहे. त्यामुळे ती 5-6% पुढे जर जात राहिली तर हा एक मोठा प्रश्न असेल. महामंदी नाही पण मंदी निश्चित येऊ शकते. आणि असं म्हणण्याचं दुसरं कारण असं ना की आपल्याला इराण सोडला तर बाकीच्यांकडचं तेल आहे ना हे डॉलर मोजून घ्यावं लागतं आणि डॉलर मोजावे लागतात तेव्हा रुपयाची किंमत खालती जाते. आणि असे डॉलर 2 कारणांसाठी भारतात सगळ्यात मोठा डॉलर दिले जातात, सोन्याची आयात आणि तेलाची आयात. तर त्याच्यात डॉलर दिल्या गेल्यामुळे ज्याला करंट अकाउंट डेफिसिट म्हणतात, चालू खात्यातील तूट, ती मोठ्या प्रमाणावर वाढते. 2012 साली मनमोहन सिंग यांचं सरकार संकटात आलं तर हे चालू खात्यातील तूट वाढल्यामुळे. त्याच्या आधी 1991चा जो बॅलन्स ऑफ पेमेंट क्रायसिस म्हणतात, जेव्हा 7च दिवसाचं बिल देण्याएवढे परकीय चलन आपल्याकडे राहिलं. आत्ता ती परिस्थिती नाही कारण प्रचंड प्रमाणावरती आपला परकीय चलनाचा साठा आहे. मध्यंतरी 2-3 महिने तो रुपयाच्या स्थैर्यीकरणासाठी वापरला गेला, पण ते संकट नाही आहे. पण चलनवाढ होत राहिली तर त्याचा निश्चितच परिणाम होईल. आधीच नोकऱ्या नाही आहेत. ह्याचा हे आत्ताच कसं दिसतं बघा ना, आता ते स्विगी झोमॅटोवर परिणाम झाला ना, मग त्यांच्या नोकऱ्यांचं काय, त्यांच्या वेतनाचं काय, हे आहेतच ना मुद्दे हे सगळे. त्यामुळे ते जास्त दिवस चालणं हे कोणालाच परवडणारं नाही. आणि ज्या वेळेला हे अमेरिकनांना परवडणं होईल ना तेव्हाच बदल होईल. तोपर्यंत काय आपल्याला तसं काही याच्यामध्ये फारसा आवाज नाही आहे. सर, अमेरिकेच्या हल्ल्यामध्ये इराणची मुलींची शाळा लक्ष्य झाली आणि त्यात निष्पाप निरागस मुली मारला गेला. तर या एका मुद्द्यावरून अमेरिकेला इराण आंतरराष्ट्रीय न्यायालयात खेचू शकतं का आणि त्याचा फटका बसू शकतो का ट्रम्प ते खेचल्यानंतर करायचं का हा प्रश्न आहे ना. म्हणजे खेचतं त्या नेत्यानाहू तर आंतरराष्ट्रीय गुन्हेगार सिद्ध झालेला आहे किंवा पुतिनांच्या विरोधात ते आहे. पण हे नियमच न पाळणारी यंत्रणा असेल ना, कसं काय तुझ्या दाराशी सिग्नल आहे तर तू नाहीच पाळायचं ठरवलं असतं काय करणार. म्हणजे कधीतरी स्वतःचा कपाळ मोक्ष होणार किंवा समोरच्याचा कपाळ मोक्ष होणार. याच्यातला मुद्दा कुठला येतो आहे की याचा आता ती जी तू बातमी माहिती सांगतोयस ना, याचा स्रोत बघ काय. अमेरिकन माध्यमाने रान उठवलं आहे. न्यूयॉर्क टाईमचं इन्व्हेस्टिगेशन आहे की ही शाळा ही अमेरिकेच्यामुळे मारली गेलेली आहे. 175 मुली मारल्या गेलेल्या आहेत. जागतिक म्हणजे मला ते कधी कधी वाटतं बाकीच्याची लाज वाटत नसेल, काही नसेल, पण अशा लहान लहान मुलींना मरणं याची तरी प्रत्येक मनाला काहीतरी वाटायला हवं. पण त्याच्यामुळे अमेरिकेतच तो दबाव वाढेल ट्रम्प यांच्या या कृत्याविषयी. आणि त्यातला आज जी बातमी त्यातनी अशी आलेली आहे की ते जुनं इंटेल वापरलं गेलं. म्हणजे तुम्ही त्या शाळेची जी माहिती तिथे काहीतरी युद्ध कारखाना आहे असं दिलेली होती तर 50 वर्षापूर्वी तिथे युद्ध कारखाना असेल उदाहरणार्थ. पण आता शाळा आहे, तुमचं इंटेल अपडेट नव्हता, तुमचं गुप्तहेरांनी ती तुम्हाला योग्य माहिती दिली नाही आहे. हे अमेरिकेतनंच उघड होतं आहे. म्हणजे अमेरिकात शेवटी मूर्खपणा करून सुद्धा अमेरिकात आशा का राहते तर या गोष्टींसाठी आशा राहते कारण तिथली माध्यमं जागरूक आहेत. तिथल्या एकाही न्यूयॉर्क टाईम्सच्या पत्रकाराला तू देशविरोधी आहेस म्हणजे आमचं विमान पडलं तर ते आमचं विमान पडलं असं सांगितलं गेलं. आजच अमेरिकेचं विमान पडलं आणि 4-6 जण त्याच्यामध्ये गेलेले आहेत. हा फरक आहे. त्यामुळे हे आंतरराष्ट्रीय गुन्हेगार वगैरे होणं आता काय आंतरराष्ट्रीय त्या हेगला न्यायालय त्याला काही किंमतच नाही आहे. साऊथ आफ्रिकेसारख्या देशाने नेत्यानाहूवर खटला भरला कारण इतक्या 70,000 जणांचे जीव घेतलेत त्याने. पण ही जसं UN गेलं तसं आंतरराष्ट्रीय न्यायालय पण गेलंच ना, त्याला काही किंमत नाही. तसं काही होणार नाही. त्याला शेवटी कुठल्याही राजकारण्याला पराभवाची भीती हेच मोठं हत्यार असतं. आणि ज्या क्षणाला ट्रम्प यांना ऑक्टोबर महिन्यातल्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन्सच्या पराभवाची जाणीव होईल, तीच जाणीव शहाणपणाचा एकंदर 100%. आत्ता टेक्सासमधली एक पोटनिवडणूक झाली तिथे टेक्सास हे उत्तर प्रदेश जेवढा भाजपसाठी सुरक्षित मानला जातो म्हणजे वाराणसी नाही उत्तर प्रदेश, तसं टेक्सास हे जन्मापासून रिपब्लिकन्सचं आहे. मग जिथे बुश जिथनं आले रिपब्लिकन्स सगळे खूप तगडे नेते टेक्सासमधनं येतात. काऊबॉयचं जे राज्य आहे ते टेक्सास आहे. उन्हाळ राज्यासाठी म्हणून ते ओळखलं जातं. त्यामुळे ते नेते पण तिथले तसेच आहेत सगळे. तर तिथे पराभवाची वेळ आली
तर ते कळ. आणि दोन्ही हाऊसमधली जर म्हणजे एक सगळे अमेरिकन छाती ठोकपणे सांगतात की सेनेट आणि काँग्रेस एकतरी हाऊसमध्ये यांचा पराभव होईल. जर असं जर हे चालत राहिलं तर दोन्ही हाऊसमध्ये होऊ शकतो, आणि दोन्ही हाऊसमध्ये झाला तर अध्यक्षाला काहीच किंमत राहणार नाही. माझा पहिला प्रश्न असा आहे की कच्चे तेल आयात जर बंद झालं तर भारतापुढे पर्याय काय असेल? आणि दुसरा प्रश्न असा आहे की रशिया आणि युक्रेन युद्धानंतर रशिया हा भारताचा सगळ्यात मोठा तेल पुरवठादार बनला, तर त्यानंतर म्हणजे आणि स्वस्तात तेल दिलं तर त्याचा फायदा तेल कंपन्या आणि सरकारला होतो, तर सर्वसामान्य लोकांना होतो का? पहिला मुद्दा, तेलाला पर्याय काय? तेलाला पर्याय एकच, बैलगाडी. घोडागाडी, आपण घोडे वगैरे जमा करायला सुरुवात करू, कारण आपण जे तेल वापरतो ना त्यातलं 88% आपण आयात करतो, आणि त्या 88%तला तितकाच मोठा वाटा हा पश्चिम आशियाच्या देशातनं येतो. आपल्याला पर्याय नाही आहे, तेलाला काही पर्याय नाही आहे. सौर गाड्या वगैरे सुरू झाल्या तर ती गोष्ट वेगळी, पण नाहीतर आपल्याला बैलगाडीकडे जावं लागेल. हा एक मुद्दा. आणि रशियन तेलाचा प्रचंड फायदा झाला भारत सरकारला. ही उज्ज्वला योजना असेल किंवा काय ते घरोघर स्वच्छतागृह बांधण्याची योजना असेल, त्याचे खर्च कशात न आले, किंवा खतांवरती दिलेलं अनुदान असेल, हे खर्च कशात न आले? हे वाचलेल्या तेलात न आले. आणि तेल किती वाचलं? 2012-13 या कालखंडामध्ये तेलाचे दर $147 प्रति बॅरल गेलेले होते. ते कोविडच्या काळामध्ये शून्यावरती आले. पण तू आणि मी पेट्रोलचे ते दाम देत होते, मूल्य देतो, ते कमी झालेलं नाही आहे. मग यातला जो प्रचंड मोठा फायदा आहे हा तेल कंपन्या आणि तेल कंपन्यांच्या मालकीचं म्हणजे त्यांची मालकी सरकारकडे असते, त्यामुळे सरकार यांनीच घेतला. हा सगळा पैसा हा कल्याणकारी योजनांसाठी वापरला गेलेला आहे. त्यामुळे त्यांचंच भलं झालं. आणि शेवटचा मुद्दा काय होता? नागरिकांना करत आहेत. आता हा प्रश्न ना खूप चांगला प्रश्न आहे, अशा अर्थाने की राम नाईक जेव्हा मंत्री होते तेल खात्याचे वाजपेयींच्या काळामध्ये, तेव्हा त्यांनी तेलाचे भाव बाजारपेठेशी निगडीत असतील अशी योजना आणली, वाजपेयींनी आणली मुळात. म्हणजे अटल बिहारी वाजपेयी हे खूप द्रष्टे नेते होते. तर त्याचा फायदा असा होता की ज्या वेळेला तेलाचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात वाढतील तेव्हा भारतीय नागरिकांचे सुद्धा वाढतील, त्यांना जास्त किंमत द्यावी लागेल. पण ज्या वेळेला कमी होतील तेव्हा त्यांनाच फायदा होईल. पण या सरकारने केलं काय? 2014 साली जे काही बदल झाले, तो वरचा भाग ठेवला, खालचा भाग काढून टाकला. त्यामुळे कोविडच्या काळामध्ये शून्याच्या खाली तेलाचे दर जाऊन सुद्धा आपण काही फुकटात पेट आहे. आता अमेरिकेत ओरड का व्हायला लागली आहे? कारण अमेरिकेमध्ये गॅसोलिन, तिकडे ते गॅसोलिन म्हणतात, त्याचे दर प्रचंड वाढले ना, कारण त्या कंपन्यांचे वाढले. आपल्याकडे तो ज्याला मार्केट मेकॅनिझम म्हणतात तो अस्तित्वात नाही आहे. त्याच्यामुळे आत्तासुद्धा अजूनही तेलाचे दर वाढवायची सरकारची हिंमत नाही आहे, आणि ते वाढवणार नाहीत, कारण पुढच्या आठवड्यामध्ये तामिळनाडू वगैरेच्या निवडणुकांची घोषणा होईल, आणि निवडणुकांची घोषणा झाली की दर वाढवायचे नसतात असा नियम आहे आपल्या देशामध्ये. त्यामुळे ती तोंड दाबून बुक्क्यांचा मारती अवस्था सरकारला सहन करावी लागेल. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आपलं परराष्ट्र धोरण आहे आणि आपलं नेतृत्व, याकडे तुम्ही कसे पाहता? आणि माध्यमांनी काय भूमिका बजावायला हवी आणि कसं वागतं यावर पण थोडं. हे परराष्ट्र धोरण हा म्हणजे असं काही सातत्य आहे असं दिसतच नाही दुर्दैवाने. आणि हे असे म्हणजे जसं मगाशी दाखला दिला अगली बार ट्रम्प सरकार, हे परराष्ट्र धोरण नाही आहे. किंवा हावडी मोदीचा जो त्यांनी इव्हेंट घडवून आणला, हे परराष्ट्र धोरण नाही आहे. आणि परराष्ट्र धोरण जगातल्या सगळ्यात चांगल्या देशांचं परराष्ट्र धोरण हे ऊर्जा धोरण असतं. आपलं तसं झालेलं नाही आहे. म्हणजे आपण इकडून डोळे वटारले की त्याला शांत करतो, मग यांनी डोळे वटारले की त्याला शांत करतो. या कुठल्याही कालखंडामध्ये भारताने अशी भूमिका घेतली नाही. ट्रम्प यांच्या वाटेल त्या विधानात 31 वेळेला भारत पाकिस्तानचा तो युद्धाचा उल्लेख केलेला आहे, किंवा रशियन तेलासंदर्भातला आम्ही तेल घेणार, करायचं ते काय करा वगैरे अशी भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे परराष्ट्र धोरणाचं आदर्श नमुना हा शेवटचा नमुना हा मनमोहन सिंग होते.
आता काही परराष्ट्र धोरण वगैरे असं काही शहाणपणाचं आहे. आपण आता काय बोलायचं ना माध्यमांविषयी, आपल्याच व्यावसायिकांविषयी बोलणं अपेक्षित नाही आहे. पण माध्यमं वाहवत जातात. आता काल का परवा एका वाहिनीनं बातमी दिली की इराणमध्ये काय 100भर अमेरिकन नागरिकांना ओलीस ठेवलं गेलं. ही 1980 सालची बातमी आहे ना ती. तेव्हा म्हणजे इराणमध्ये ती क्रांती झाली अयातुल्ला खोमेनींची, तेव्हा ही घडलेली बातमी आहे. मग नंतर त्या वृत्तवाहिनीला हे पण माहिती नाही की तेव्हा झालं होतं, आता काही तसं. माध्यमांमध्ये अंधार आहे, म्हणजे त्यातल्या त्यात. नाही ते त्यामुळे तो खरं वेगळाच विषय आहे. माध्यमांना या गांभीर्याची जाणीवच नाही आहे दुर्दैवाने. आणि आपण मनोरंजनीकरण करतोय. माध्यमांचं काम मनोरंजन करणं हे नाही आहे दुर्दैवाने. तर ते म्हणजे ज्याला एका इंग्लिश पत्रकाराने खूप चांगला शब्द वापरला होता वृत्तनिवेदकांसाठी. आपले बरेचशा वाहिन्यांचे वृत्तनिवेदक हे कमांडो कॉमिक्स आहेत. युद्ध सुरू झालं की हिरवे कपडे घालून मध्ये बंदुकांचे चित्रे, असं नसतं कधी. तर ती श्रीदेवी टबात कशी मेली हे दाखवण्यासाठी टबात बसून बातमी देणं वगैरे वगैरे, हे मनोरंजनीकरण आहे. माध्यमांविषयी जेवढं वाईट बोलता येईल तेवढं कमीच आहे, अशी परिस्थिती आहे. युद्धाचं एक तत्त्वज्ञान तयार केलं म्हणजे ऊर्जा. पण अमेरिकेने ट्रम्प यांना निवडून दिलं आणि एक नवं संकट जगावरती आज आपण अग्रलेखात म्हटलं की ते वेगवेगळी संकटं तयार करतात. पण हे एका पातळीवर आपण स्वीकारायचं का की अमेरिकेतली जनता हे असं सगळं मान्य करते का, की त्याच्या विरोधात काही तिकडे असं वारं निर्माण झालं आहे की हे कुठेतरी रोखलं गेलं पाहिजे. म्हणजे टेक्सासमधून फक्त रिपब्लिकन्स येतात आणि ते आपलं एक तत्त्वज्ञानी इंटेलिजन्स तयार करून चुकीच्या इंटेलिजन्सवरती त्या 175 विद्यार्थ्यांना मारलं जातं. तर हे कुठे असं आत वाटत नाही का की म्हणजे एकूणच त्या तुला म्हणजे खूप मस्त आणि व्यापक प्रश्न आहे हा. अमेरिकेतले लोक म्हणजे बहुसंख्य लोक, आणि हे नंबर्स देऊन हे लिहिलं गेलेलं आहे, म्हणजे पुराव्यासकट हे दिलं गेलेलं आहे, अत्यंत सुखवस्तू आणि अत्यंत मूर्ख असे गणले जातात. अमेरिकन नागरिकाच्या वतीनं जर बघितलं ना तर अमेरिकेच्या बाहेर जग आहे हे माहितीही नाही आहे. मी तुला उदाहरण देतो. मी 1998 साली लंडनला शिष्यवृत्तीसाठी होतो, तेव्हा पोखरण 2 झालं. त्याच्यानंतर भारतावरती निर्बंध लादले गेले, पाकिस्तानवरती पण निर्बंध लादले गेले. अमेरिकेतल्या अत्यंत लोकप्रिय, जी राष्ट्राध्यक्षपदापर्यंत जाऊ शकते अशा वृत्तनिवेदिकेनी त्यावेळेला टी व्हीवरच्या चर्चेमध्ये इंडिया पाकिस्तान आर सेपरेट नेशन्स अशी प्रतिक्रिया दिलेली आहे. हां, हे रिपोर्टेड गोष्ट आहे, ही सांगतो ते. आणि दुसरा त्यातला डेटा पॉईंट जर बघायचा असेल ना तर अमेरिकन नागरिकांचं जग बघणं हे म्हणजे अत्यंत कमी आहे. ते त्यांच्याच नजरेतनं बघत असतात. त्याच्यामुळे अमेरिकेमध्ये हा असा भाग होणं हे अगदी शक्य आहे. आणि आपल्याला आपलंच सगळं वाईट वाटत असतं. म्हणजे मला अमेरिकेतले काही राजकारणी जर पाहिले ना तर आपले महामहोपाध्यायच म्हणतात येईल, एवढे विद्वान आहेत, जेन्युइनली विद्वान आहेत. म्हणजे बुश यांना ओपेक आणि एपेक यातला फरक कळलेला नाही आहे. बुश यांच्या काळामध्ये पॅलेस्टाईन जगाच्या कुठल्या भागात आहे हे त्याच्यावरती इकॉनॉमिस्टने एक कव्हर स्टोरी केलेली होती. आणि एका रिपब्लिकनच्या सभेमध्ये किती मूर्ख जनता असू शकते. आपल्याला आपल्याविषयी दया येते, पण अमेरिकेच्या विषयी दया खूप जास्त स्कोप आहे. हे छापून आलेलं आहे. रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार होता, त्याचा मोबाईल वाजला सभेच्या वेळेलाच. तो काहीतरी भाषण द्यायला गेला आणि त्याचा मोबाईल वाजला. तो असं माईकवरनं म्हणालेला आहे परमेश्वराचा फोन आला, आणि टाळ्या पडलेल्या आहेत त्याला. पण एवढे मूर्ख एवढे मोठे कसे? अरे तीच तर गंमत असते ना. म्हणजे नुसता पैसा येऊन चालत नाही, पैशावर अक्कल आणि संस्कृतीही यावी लागते. 4 बांगड्याच्या गाड्या कुणाकडे असतात त्यांना मी सांगायची गरज नाही. तू स्थानिक पातळीवर बातमीदारी करतोस, पैसा असतो पण ती येते का? म्हणून तो वेगळ्या अर्थाने, म्हणून तो युरोप वेगळा ठरतो ना. संस्कृती असायला हवी ती. आता तुला पुढचा मुद्दा सांगतो. जॉर्ज बुश यांनी व्हाईट हाऊसमध्ये
आता हे भारतात केले तर चालेल का बघा. हां, जॉर्ज बुशने व्हाईट हाऊसमध्ये बायबलचे क्लासेस काढले होते आणि तिथे विरोध झाला. म्हणजे मुद्दा त्यातला कुठं आहे की त्यातला चांगला भाग कसा आहे ना की आम्ही मूर्ख आहोत किंवा आमचे राज्यकर्ते मूर्ख आहेत अशी म्हणणारी प्रजा आणि माध्यमं तिथे आहेत. त्यामुळे तो एक संतुलन साधणं जातं ना ते तिथे शक्य होतं. आता ट्रम्पच्या विषयी काय बोलावं, त्यांच्या आधीच्या ज्या सगळ्या जे संवाद प्रसिद्ध झाले ते म्हणजे सांगता येणार नाही तितके अश्लील अशा स्वरूपाचे संवाद आहेत किंवा आत्ता एप्स्टीन प्रकरणातलं त्यांचं सगळं जे वागणं आहे. पण हे मूढभर जे शहाणे आहेत ना त्यांचं अमेरिकन यंत्रणांवरती प्रभुत्व आहे. आता सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला हा कल्पना तरी करू शकतो का आपण? म्हणजे अध्यक्षांचे निर्णय सगळे त्यांनी अनकॉन्स्टिट्युशनल घटनाविरोधी ठरवले ज्याच्यातनं ट्रम्प संकटात आले. मुद्दा कुठे येतो आहे की बहुसंख्य जनता ही या ज्याला इंग्रजीमध्ये छान शब्द आहे झेनोफोबिक ते काय असेल हां तशी आहे. त्यामुळे त्यांना हा मुद्दा पटतो ना की बाहेरच्या लोकांमुळे आमच्या नोकऱ्या जात आहेत आणि हा मुद्दा आहे ना हा युरोपमध्ये पटतो, हा पोलंडमध्ये पटतो, हा इंग्लंडमध्ये पटतो आणि हा मुद्दा अमेरिकेमध्ये पण पटतो. त्यामुळे ट्रम्पसारख्यांना पाठिंबा का मिळतो तर आधीचे ते होते ना ते लिबरल्स गणले जाणारे होते ज्यांच्या काळात वॉल स्ट्रीटचं भलं झालं, हे पैसेवाल्यांचं भलं झालं, पण ट्रम्पमुळे साध्या कामगारांचं भलं होईल अशी जी एक स्वप्न दाखवली गेली होती. म्हणजे ट्रम्पनी अच्छे दिनाचं स्वप्न दाखवलं ना, पण ते आता त्या नागरिकांना कळत असेल आणि त्या नागरिकांना तिथे बोंब मारायची सोय आहे आणि मोठ्या पद्धतीनं ते मारत आहेत. पण ती व्यवस्था तिथे आहे आणि असे जे घटक असतात ना समाजाचे ते लोकप्रियतेच्या नादी जातातच ना. तर तो एक व्हाईट सुप्रीमिस्ट आहे, म्हणजे श्वेतवर्णीयांचंच जगात राज्य असायला हवं असं ट्रम्प मानतात. धर्माच्या बाबतीत मानतात. इव्हँजेलिकल जी एक मोठी चळवळ आहे धार्मिक ती सगळ्या रिपब्लिकन्सना पाठिंबा त्यांना असतो. त्यामुळे असे ती संतुलनाची संधी असणं हे प्रगत समाजाचं लक्षण असतं. ती अमेरिकेमध्ये आहे. त्याच्यामुळे वेडपट हा प्रमुखपदी आला कुठल्या तरी त्याच्या हातात काहीतरी गेलं तरी त्याला रोखणारी व्यवस्था तिथे आहे. त्यामुळे अमेरिकेची पापं झाकली जातात. पहिल्यांदा आत्ता असं झालेलं म्हणजे हे आत्ताच होतं आहे असं नाही आहे. निक्सनांच्या वेळेला व्हिएटनाम युद्धामध्ये हेच झालं ना. व्हिएटनाम युद्ध आपण हारतोय ही बातमी पहिल्यांदा सेम्युअर हर्ष नावाच्या पत्रकाराने तिथे जाऊन दिलेली आहे की आपण मार खातोय. हे इथे खोटं सांगतात आपल्याला, काय मस्त सरळ केलं, याला कापलं, त्याला झोपवलं वगैरे वगैरे नाही. त्याच्यावरती खूप सुंदर सुंदर पुस्तकं आहेत, ती म्हणजे इच्छुकांनी जरूर वाचावी. ते म्हणजे असं उत्तेजित व्हायला होतं ती पुस्तकं वाचताना सगळे. म्हणजे विशेषतः पुस्तक बघायचं नसेल, सिनेमा बघायचा असेल तर या शनिवार रविवारी तुम्ही ऑल द प्रेसिडेंट्स मेन नावाचा सिनेमा जरूर बघा. तर मुद्दा असा आहे की हे वाहत जाणारे आहेत आणि त्या वाहत जाणाऱ्यांच्यामुळे बहुमत मिळालं. धन्यवाद म्हणायचं का असा प्रश्न आहे, कारण हा कार्यक्रम एक प्रकारे घरचा होता. पण आम्हा सगळ्यांना एकमेकांचे प्रश्न कळले आणि त्याची कुबेरांनी दिलेली उत्तरं कळली. याच्याबद्दल खरंच बरं वाटतंय. धन्यवाद.